विद्यार्थ्यांना 12वी मध्ये असल्या कारणाने थोडे इंग्लिश बद्दल त्यांच्या मनात भीती असेल, म्हणून आपण आपल्या आजच्या व्याख्यानाची सुरुवात ही आपण मराठीतूनच करणार आहोत आणि संपूर्ण व्याख्याने आपलं मराठीतूनच असेल. तर आपण पाहूयात की औषध निर्माण क्षेत्रात करिअरच्या कुठल्या संधी आपल्याला 12वी सायन्स नंतर घेऊ शकतो आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. साधारणपणे आपण जर 12वी सायन्स हा जर अभ्यासक्रम पूर्ण केला तर आपल्या डोळ्यासमोर ह्या 5 प्रकारच्या शाखा आपल्या समोर येतात. ह्या व्यतिरिक्त ही शाखा आपल्या समोर आहेत, परंतु आपण फक्त थोडे व्यावसायिक अभ्यासक्रम कुठले आहेत ज्यामधून आपण आपलं भविष्य हे चांगल्या प्रकारे घडू शकतो. असं काही नाही की तुम्ही बीएससी, बीए, बीकॉम काही शाखा जरी निवडल्यात तरी तुमच्यामध्ये जर स्किल असेल, कौशल्य असेल तर तुम्ही निश्चितच चांगल्या प्रकारे तुमचं भविष्य साकारू शकता. परंतु जर तुम्ही 12वी झाल्यानंतर हा विचार करत असाल इंजिनिअरिंग करायला पाहिजे की फार्मसी करायला पाहिजे की आर्किटेक्चर कोर्स चांगला असेल की मी मेडिकलला जाऊ की फिजिओथेरपी करू की अजून कुठे एखादा कोर्स करू, तर आपण दुसऱ्या कुठल्याही क्षेत्राविषयी आज या व्याख्यानामध्ये बोलणार नाही. आपण फक्त आणि फक्त फार्मसी म्हणजेच औषध निर्माण ह्या शाखेबद्दलच बोलणार आहोत. याला औषध निर्माण शास्त्र असेही म्हणतात. आपण औषध निर्माण शास्त्र या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारचे कोर्सेस आपण 12वी नंतर करू शकतो आणि त्याचा उपयोग आपण आपल्या भविष्यामध्ये कशा प्रकारे करू शकतो याविषयी आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात सुरुवातीला आपण पूर्ण जगामध्ये हे औषधांचं जे काही व्यवसाय आहे हा कसा चालतो याच्याकडे आपण थोडा दृष्टिक्षेप टाकूयात. आज पूर्ण जगामध्ये जागतिक जी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये औषध निर्माण शास्त्र यांनी साधारणपणे 95 लाख करोड रुपये इतकं याचं बाजार मूल्य आहे. साधारणपणे जर बोलायचं झालं तर $1.25 ट्रिलियन म्हणजेच आपल्या भारतीय रुपीज मध्ये याचं रूपांतर जर आपण केलं तर ते साधारणपणे 95 लाख करोड रुपये इतकं याची बाजारपेठ जगात आहे. आणि साधारणपणे आपण ज्यावेळेस बघतो की कुठलाही समाज असेल, कुठलाही मनुष्य असेल की ही सर्वात सुरुवातीला प्राधान्य हे आपल्या आरोग्याला देत असतो आणि म्हणूनच जागतिक बाजारपेठ जी आहे ही दरवर्षी साधारणपणे 4.5% वाढत असते औषधांच्या बाबतीत. आणि ही जी बाजारपेठ आहे 2023 पर्यंत ही 1,19,32,000 करोड रुपयाची ही बाजारपेठ होणार आहे, ज्याच्यामध्ये औषधांची जी काय उलाढाल आहे ही साधारणपणे $1.57 ट्रिलियन इतकी ही बाजार आपला हा औषधांचा होणार आहे. हे झालं आपलं जागतिक बाजारपेठमध्ये. आपल्या भारतामध्ये ही जे काही औषध निर्माण शास्त्र जी इंडस्ट्री आहे याच्यामध्ये आपल्याला एक अभिमानाने असं सांगता येईल की जगामध्ये प्रत्येक तिसरी गोळी ज्याला आपण टॅबलेट म्हणतो आणि प्रत्येक चौथी कॅप्सूल जी वापरली जाते ती आपल्या भारतामध्ये तयार होते. जर जगामध्ये जर 3 टॅबलेट तयार होत असतील तर त्यातली पहिली टॅबलेट ही आपली भारतातील असते आणि 2 टॅबलेट ही राहिलेल्या जगाची असते. म्हणजे तुम्ही विचार करा की भारतामध्ये ह्या क्षेत्रामध्ये किती जास्त प्रमाणात उत्पादन केले जाते. औषधांची जी काही तयार केले जातात ते सर्वात जास्त भारतामध्ये तयार केले जातात. साधारणपणे एक सर्वे असा सांगतो की आपल्या भारतामध्ये जगातील 3 नंबरच्या कंपन्या आपल्याकडे आहेत बाय व्हॅल्यूज. जगाची जर आपण कम्पेअर केलं तर भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात हे औषध निर्माण करण्याच्या कंपनी आपल्याकडे आहेत. आणि आपल्या भारतामध्ये जे काही फार्मास्युटिकल इंडस्ट्री औषध निर्माण शास्त्राचे जे काही कारखाने आहेत, जे काही कंपनी आहेत त्याची जी वाढ आहे ती फार जास्त वेगात होत आहे
आणि काही दिवसांनीच आपण जगामध्ये 1 नंबर पोझिशनवर ह्या क्षेत्राच्या बाबतीत होणार आहोत. कारण का? कारण आज आपल्या भारतातून साधारणपणे 62% लस ज्या तयार केले जातात त्या लस आपण जगाला पुरवतो. तर जगाला 100 लसीची गरज असेल तर त्यातल्या 62 लसी ह्या भारतात तयार होतात आणि त्या पूर्ण करण्याची क्षमता आपल्या भारतीय बाजारपेठमध्ये आहे. त्याचप्रमाणे ला आपल्याकडून साधारणपणे 40% जेनरिक ड्रग्स आपण पुरवतो. आपण म्हणजे आपली भारतीय औषध निर्माण शास्त्र बाजारपेठ जी आहे ती पुरवते. त्याचप्रमाणे युके मध्ये सुद्धा आपण 25% मेडिसिन्स भारतीय कंपन्या पुरवत आहेत. आणि म्हणूनच 2025 पर्यंत आपलं भारतीय मार्केट जे आहे फार्मास्युटिकल हे साधारणपणे 7,60,000 करोड इथपर्यंत आपलं हे मार्केट होणार आहे. त्याचबरोबर नुसतं औषधांच्याच बाबतीत नाही तर मेडिकल डिव्हाइसेस म्हणजेच आपल्या हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या जे काही साधन सामुग्री आहेत की ज्या फार्मास्युटिकल कंपन्यामध्येच तयार केले जातात त्याच्यामध्ये सुद्धा फार्मासिस्ट लोक काम करतात. याचं सुद्धा मार्केट साधारणपणे 2025 मध्ये $25 बिलियन इतकं होणार आहे. म्हणजेच 1,90,000 करोड रुपयाचं मार्केट हे 2025 साली होणार आहे. आणि ह्याचमुळे 2025 मध्ये आपल्या भारतामध्ये साधारणपणे 25 लाख लोकांची गरज असेल की जे कौशल्य असेल ज्यांच्याकडे हे औषध निर्माण शास्त्र क्षेत्रामध्ये काम करण्याचं कौशल्य असेल. हे कौशल्य कोणाकडे असेल? ज्या व्यक्तीने फार्मसी हे एज्युकेशन पूर्ण केलं असेल त्या व्यक्तीकडे अशा प्रकारचं कौशल्य असेल. आपण 2020 मध्ये आहोत. जर आपण डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं तर 2022 मध्ये आपला डिप्लोमा पूर्ण होईल. जर आपण डिग्रीला ऍडमिशन घेतलं तर 2024 मध्ये आपला डिग्री पूर्ण होईल. साधारणपणे 2025 मध्ये 25 लाख लोकांची कौशल्य ज्यांच्याकडे आहेत अशाची गरज आपल्या भारतीय औषध निर्माण शास्त्र क्षेत्रामध्ये लागणार आहे. कारण का? कारण आपल्या भारतामध्ये साधारणपणे 9 ते 12% प्रत्येक वर्षी आपण औषधांवर खर्च वाढवत आहोत. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आपण पहिल्या 10 देशांमध्ये असू की ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात जास्त खर्च हा मेडिसिनवर करत असू म्हणजे औषधांवर खर्च करत असू. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आपल्या भारतामध्ये ग्रामीण आरोग्य जे भारतीय सरकारचं जे उद्दिष्ट आहे की गावातील आरोग्य हे चांगलं असलं पाहिजे त्याचप्रमाणे लाईफ सेव्हिंग ड्रग्स म्हणजे आपले जीवनावश्यक औषधे आणि लस या 3 गोष्टी भारत सरकारने सुरू केलेल्या आहेत. याच्यामुळे आपल्या भारतामध्ये फार्मास्युटिकल कंपन्यांचे दिवस हे चांगले आहेत. कारण का? कारण भारतीय गव्हर्नमेंटने आपल्या भारताच्या शासनाने ह्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे दॅट इज रूरल हेल्थ प्रोग्राम, लाईफ सेव्हिंग ड्रग्स अँड प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन्स याची जी काही मागणी आहे ती पूर्ण करण्याची क्षमता आपल्या कंपन्यांमध्ये आहे आणि म्हणून हळूहळू ह्या कंपन्यांचं जे बाजार मूल्य आहे हे वाढत आहे. त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या कंपन्यांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कौशल्य असलेल्या व्यक्तींची गरज भासणार आहे आणि ती गरज पूर्ण करण्याची क्षमता आपल्या एज्युकेशन नेक्स्ट इज की भारतामध्ये साधारणपणे औषध निर्माण शास्त्र कशा पद्धतीने सक्सेस झालेलं आहे. त्रिसूत्री कार्यक्रमानुसार आपल्या ह्या भारतातील औषध निर्माण शास्त्र क्षेत्र जे आहेत ते खूप सक्सेस आहे, यशस्वी झालेलं आहे. कारण का? कारण आपण जगाला सगळ्यात जास्त प्रमाणात लसीचा सप्लाय करतो दॅट इज वॅक्सिन्स. त्याचप्रमाणे आपल्याकडे बायोफार्मा हा जो सेक्टर आहे याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 64% आपल्याला याच्यामधून इन्कम होत असतो. आणि त्याचप्रमाणे नुसतं औषधांच्या बाबतीतच नाही तर हॉस्पिटलमध्ये लागणारे जे काही मेडिकल डिव्हाइसेस आहेत जी काही साधन सामुग्री आहे ती जर आपण एशिया खंड जर आपण
कम्पेअर केला तर त्याच्यामध्ये सगळ्यात चौथी मोठी जी डिव्हाइसेस जे तयार होतात ते आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये तयार होतात. ही जी त्रिसूत्री कार्यक्रम जो आहे याच्यामुळे आपल्या इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री ह्या सक्सेस होत आहे. त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये ह्या 4 प्रकारचे ऍडव्हान्टेज असल्या कारणाने आपली इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री ही हळूहळू वाढ घेत आहे, ग्रो होत आहे. सर्वात पहिलं म्हणजे आपल्या देशामध्ये तयार होत असणाऱ्या औषधांचा खर्च कमी आहे. त्याच्यामुळे संशोधन आणि विकास ह्या बाबतीमध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि ह्याच कारणामुळे म्हणजेच काय की औषधं तयार करण्याच्या खर्चामध्ये भारतात कमी खर्चात औषधं तयार होत असल्या कारणाने आपण जास्तीत जास्त औषधांची निर्यात करतो. आणि साधारणपणे ह्या आर्थिक वर्षामध्ये जानेवारी महिन्यापर्यंत आपण $13.69 बिलियन ह्या अमाऊंट पर्यंत आपण निर्यात केलेला आहे. आणि साधारणपणे हे पूर्ण वर्ष ज्यावेळेस पूर्ण होईल, याचा ज्यावेळेस रिपोर्ट येईल त्यावेळेस आपण ते 22 बिलियन इतक्यापर्यंत आपण मार्केट कॅप्चर केलेलं असेल. त्याचप्रमाणे आपण बघतो की आपल्या सर्वसामान्य याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स काढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हेल्थ इन्शुरन्स काढल्यामुळे काय झालं की प्रत्येक व्यक्ती ही आपल्या आरोग्याविषयी जास्त प्रमाणात जागरूक झाल्या कारणाने त्याचा जो खर्च आहे तो आरोग्याच्या बाबतीत आणि औषधांच्या बाबतीत हा हळूहळू वाढत आहे. आणि ज्याच्यामुळे औषधांच्या बाबतीत आणि आरोग्याविषयी जागरूकता आल्यामुळे लोकांचा खर्च या बाबतीत वाढतोच. त्याच वेळेस मेडिसिनची गरज पडते, औषधांची गरज पडते. औषधांची गरज पडली म्हणजेच आपल्या औषधी निर्माण कारखान्यातून जास्तीत जास्त प्रमाणात औषधं तयार होतात. आणि म्हणूनच याच्यामुळे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक विजन तयार केलं. त्या विजनला म्हणतात फार्मा विजन 2020. त्या फार्मा विजन 2020चं एक लक्ष असं आहे की साधारणपणे भारताला औषध निर्माण क्षेत्रात जागतिक स्तरावर 1 नंबरचा नंबर प्राप्त करून द्यायचा आहे. आणि त्याच वेळेस आपल्या भारतामध्ये मेक इंडिया अंतर्गत आत्मनिर्भर योजनेअंतर्गत आपण सगळ्यात जास्त प्रमाणात औषधे तयार करू शकू. आणि म्हणूनच भारत सरकारने या क्षेत्रामध्ये 100% FDI म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, थेट परकीय गुंतवणूक, बाहेरील कुठलीही कंपनी, जगातील कुठलीही कंपनी भारतामध्ये पूर्णपणे गुंतवणूक करू शकेल. 100% FDI म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, थेट परकीय गुंतवणूक. याच्यामुळे जगातील भरपूर कंपन्या, नावाजलेल्या कंपन्या भारतामध्ये येऊन इंडस्ट्री स्थापन करण्याचे त्यांनी योजलेले आहे. कारण का? कारण आपण 1 नंबरच कारण बघितलं की भारतामध्ये प्रोडक्शन कॉस्ट जे आहे तो कमी आहे, कमी लागतो. आणि म्हणूनच आपण बाहेरच्यांना आकर्षित करतो आहोत आपल्या देशामध्ये येऊन तुम्ही कंपन्या स्थापन करा की जेणेकरून आपल्या लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. आपल्याकडे जे फार्मसी एज्युकेशन पूर्ण झालेलं आहे त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी ते देऊ शकतील. म्हणून भारत सरकारने ह्या सेक्टरमध्ये 100% थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिलेली असल्या कारणाने आपल्या याच्यामध्ये गुंतवणुकीची वाढ होत आहे. साधारणपणे डिसेंबर 2019 पर्यंत आपल्या ह्या औषध निर्माण क्षेत्रामध्ये $16.39 बिलियन $16.39 बिलियन ची गुंतवणूक ह्या क्षेत्रामध्ये झालेली आहे आणि हळूहळू वाढत आहे. हे असे 4 म्हणजे कॉस्ट इफिशियन्सी, इकॉनॉमिक ड्रायव्हर्स, पॉलिसी सपोर्ट म्हणजे गव्हर्नमेंटचा याला पूर्णपणे पाठिंबा आहे. गव्हर्नमेंट खूप जास्त प्रमाणात ह्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे की जेणेकरून भारतातील प्रत्येक नागरिकाचं आरोग्य हे उत्तम राहील. त्याचबरोबर भारतातील औषध निर्माण क्षेत्र हे जगात 1 नंबर कसं होईल याकडे आपली वाटचाल सुरू आहे. त्याचमुळे थेट परकीय गुंतवणुकीचा फायदा आपल्याला याच्यामध्ये होत आहे. हे थोडेफार ग्राफ्स आहेत की ज्याच्यामध्ये आपली फार्मास्युटिकल इंडस्ट्री कशा प्रकारे हळूहळू वाढत आहे. तुम्ही 2015ला जर बघितलं तर साधारणपणे $15 बिलियन सेक्टर जे होतं आपलं इंडियन फार्मास्युटिकलचं ते होतं. जर आज तुम्ही 2019 मध्ये जर बघितलं तर ते साधारणपणे
21 बिलियन US पर्यंत मार्केट आपलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या औषधांच्या बाबतीत आपण अँटी इन्फेक्टिव्ह ड्रग्स की जे इन्फेक्शन मध्ये वापरले जातात त्याचा सगळ्यात जास्त वाटा आपला हा भारताचा आहे. त्याचप्रमाणे हळूहळू आपलं भारतीय गव्हर्नमेंट, इंडियन गव्हर्नमेंट जे आहे ते हळूहळू आपल्या आरोग्यावर जास्तीत जास्त खर्च करत आहे. साधारणपणे जर तुम्ही पाहिलं तर जानेवारी 2020 पर्यंत 37.20 बिलियन US इतका खर्च, इतकी इन्व्हेस्टमेंट आपल्या भारतीय गव्हर्नमेंटनी याच्यावर केलेला आहे. हळूहळू याच्यामध्ये ते वाढ करत आहे. जितकी जास्त ते इन्व्हेस्ट याच्यामध्ये करतील तितकी जास्त औषधांची गरज भासेल, आणि जितकी जास्त औषधांची गरज भासेल तितक्या जास्त आपल्या इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री वाढ घेणार आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्या फार्मसी एज्युकेशन झालेल्या व्यक्तींना याच्यामध्ये संधी उपलब्ध होणार आहे. गव्हर्नमेंटने तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे फार्मा विजन 2020 हे तर विजन निश्चित केलेलंच आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना ह्या नावाने एक योजना तयार करून स्वस्त औषधी दुकान सुरू केलेलं आहे. याच्यामुळे काय झालं, स्वस्त औषधी दुकान सुरू झाल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याच्यामधून औषधं घेण्याचा प्रयत्न करतात. त्याचमुळे ज्या विद्यार्थ्यांचं डिप्लोमा झाला असेल त्यांना मेडिकल टाकायला सुवर्ण संधी प्राप्त झाली. त्याचमुळे इंडियन फार्मास्युटिकल ड्रग्स मध्ये कंपनीमधून जे जे जेनरिक औषध तयार होतात ते जास्त प्रमाणात विकले जाऊ लागले. जसा डिमांड वाढली की सप्लाय वाढतो आणि मग त्याच्याचमुळे कंपन्यांमध्ये सुद्धा टर्नओव्हर याच्यामुळे इन्क्रीज झाला. त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये नॅशनल हेल्थ पॉलिसी, राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत बऱ्याचशा आरोग्यविषयक योजना राबवल्या जातात. त्याचा फायदा हा पूर्णपणे आपल्याला आपल्या ह्या फार्मास्युटिकल म्हणजे औषध निर्माण क्षेत्रामध्ये होत असतो. आता तुम्ही साधारणपणे 10 मार्च पासून आपल्या भारतामध्ये ही गोष्ट तुम्ही बघितली असेल, कोरोना व्हायरस इन्फेक्शन. आणि साधारणपणे हा शब्द तुमच्या डोळ्यासमोर कधीतरी ऐकण्यात येऊन गेला असेल, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, की जो मलेरिया झाल्यावर हे औषध वापरलं जातं. परंतु ज्यावेळेस असं समजलं गेलं की हायड्रॉक्सीक्लोरोक्विन जर आपण याच्यामध्ये कोरोनामध्ये जर आपण घेतला तर हा थोडाफार प्रमाणात इफेक्ट देतो, त्यावेळेस भारताकडे याच्या बाबत मागणी झाली आणि आपल्या भारतीय फार्मास्युटिकल कंपन्यांनी काय केलं की साधारणपणे जगामधील 70% जी डिमांड होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्या ह्या भारतीय औषध निर्माण शास्त्र कंपन्यांनी पूर्ण केली. म्हणजे कमीत कमी जगातील 97 देशांना आपण ह्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा सप्लाय केलेला आहे. आपण निर्यात केली इतक्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या की जेणेकरून जगामध्ये जी काही महामारी आलेली त्याच्यामध्ये आपण थोडाफार हातभार लावू शकू. म्हणजे पहा तुम्ही, जगामध्ये जर 100 गोळ्या जर तयार होत असतील तर त्यातल्या 70 गोळ्या ह्या भारतातच तयार होतात हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या. सर्व जगाने आपल्याकडे आशेने बघणे सुरू केले होते की भारत याचे प्रमाणे पूर्ण करेल आणि त्याप्रमाणे भारताने पूर्ण केली. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये औषध निर्माण शास्त्र या क्षेत्रामध्ये भारतात अनेकानेक संधी उपलब्ध होणार आहेत. चला तर मग आपण पाहूया की फार्मसी म्हणजे काय. फार्मसी म्हणजेच औषध निर्माण शास्त्र. की ह्या शास्त्रामध्ये नवनवीन औषधांचा शोध किंवा संशोधन करून त्याचे उत्पादन केले जाते आणि ते सर्व गरजू नागरिकांपर्यंत पुरवले जाते. त्या औषधांचा सुरक्षित वापर कसा होईल, त्याचा प्रभावी वापर कसा होईल याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम ही शाखा करत असते. म्हणून ह्या शाखेला आपण म्हटलेलं आहे औषध निर्माण शास्त्र. हे औषध तयार करून हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचं काम जे शास्त्र करतं ते म्हणजे फार्मसी. त्यानंतर फार्मासिस्ट हा एक दुवा आहे. हा पेशंट आणि डॉक्टर यांमधील हा एक दुवा आहे आणि फार्मसिस्टलाच औषध उपचार तज्ञ असं संबोधलं जातं. दॅट इज मेडिकेशन एक्सपर्ट्स. याला औषध निर्माता असंही म्हटलं जातं की जो औषधे तयार करतो आणि हा त्याच्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर करून तो सर्वसामान्य रुग्णांना बरे कसे होईल याकडे तो लक्ष देत असतो, तो त्यांना मदत करत असतो. म्हणून फार्मासिस्ट हा एक
फार्मासिस्ट म्हणजेच औषध निर्माता हा एक खूप चांगल्या प्रकारे काम करण्यात असल्यामुळे याला आरोग्य दूत असंही म्हटलं जातं की हा जो आहे हा पेशंट आणि डॉक्टरांच्या मधील दुवा आहे. आणि ह्या क्षेत्राशी निगडित असलेलं तिसरं महत्वाचं हे म्हणजे डॉक्टर्स. डॉक्टरांना असलेला समाजामध्ये मान जास्त आहेत कारण आपण असं म्हणतो की डॉक्टर जे आहेत हे पेशंट्सला जीवदान देतात, नवीन जीवन प्रदान करतात. पण हे करत असताना डॉक्टर ज्यावेळेस पेशंटचं जीवदान करत असतात, जीव वाचवत असतात, त्यावेळेस ते दोन गोष्टींमुळे त्यांचा जीव वाचवतात. एक म्हणजे त्यांचं अचूक निदान करण्याची पद्धती आणि दुसरं म्हणजे ते वापरत असलेले औषधं. आपल्या समाजामध्ये असं म्हटलं जातं की डॉक्टर्स गिव्स द लाईफ टू द पेशंट्स बट pharmacists are the creator of these medicines. Means pharmacists are giving life to the medicines. जर डॉक्टर हे पेशंट्सला जर जीवदान देत असतील औषधांच्या मार्फत, तर औषध निर्माता जो आहे तो औषधांना जीव देतो, औषधे तयार करतो. म्हणून डॉक्टरांच्या बरोबरीने आपल्या फार्मसिस्टलाही मान आपल्या समाजामध्ये मिळाला पाहिजे. कारण फार्मसिस्ट हे औषध तयार करतात आणि तयार झालेली औषधं ते डॉक्टर वापरतात. साधारणपणे आपण आता पाहूयात की 12वी नंतर कुठले कुठले कोर्सेस आपण ह्या फार्मसीमध्ये म्हणजे औषध निर्माण शास्त्र क्षेत्रामध्ये करू शकतो आपण. तर पहिला कोर्स म्हणजे डी फार्मसी, डिप्लोमा इन फार्मसी. हा 2 वर्षाचा कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला 12वी सायन्स पूर्ण झाल्यावर तुम्ही त्याला ऍडमिशन प्रवेश घेऊ शकता. परंतु प्रवेश घेण्यापूर्वी तुम्ही 12वी सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथ हे विषय तुम्ही घेतले पाहिजे. जर तुम्ही मॅथ घेतलेला नसेल, मॅथमॅटिक्स, तरी तुम्ही याचा ऍडमिशन घेऊ शकता. जर तुम्ही बायोलॉजी घेतलेला नसेल आणि मॅथ घेतला असेल तरी तुम्ही याला ऍडमिशन घेऊ शकता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की याला एंट्रन्स एक्झामिनेशनची गरज नाही. कुठल्याही प्रकारची तुम्हाला एंट्रन्स एक्झाम पूर्व परीक्षा देण्याची गरज नाही. तुम्ही याला ऍडमिशन घेऊ शकता. साधारणपणे जर तुम्ही आपल्या शासनाच्या तंत्र शिक्षण संचालनालय दॅट इज डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन याच्या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला डी फार्म शब्द लवकर सापडत नाही. तुम्हाला शब्द सापडेल पोस्ट HSC डिप्लोमा इन फार्मसी. हा जो कोर्स आहे हा कोर्स या नावाने आपल्या शासनाच्या तंत्र शिक्षण संचालनालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. पोस्ट HSC म्हणजे 12वी झाल्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी हा विषय ह्या अभ्यासक्रमाला आपण प्रवेश घेऊ शकतो. मागील शैक्षणिक वर्षापर्यंत, कारण ह्या शैक्षणिक वर्षाचा डाटा अजून अपडेट झालेला नसल्या कारणाने मागील शैक्षणिक वर्षापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये 396 कॉलेजेस आहेत की ज्याच्यामध्ये 24,600 पर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. या 396 संस्थांपैकी 4 संस्था ह्या गव्हर्नमेंटच्या आहेत, पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या. त्याच्यामध्ये 210 विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रातून प्रवेश घेऊ शकतात. त्याचप्रमाणे शासकीय अनुदानित 19 कॉलेजेस आहेत की ज्याच्यामध्ये हा कोर्स राबवला जातो आणि ह्या अनुदानित कॉलेजेसमध्ये साधारणपणे 1156 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. आणि प्रायव्हेट विना अनुदानित ज्या संस्था आहेत त्या साधारणपणे 372 आहेत आणि ह्या संस्थेमध्ये 23,200 पर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ही झाली आपली डिप्लोमा इन फार्मसीची सद्यस्थितीत असलेल्या सर्व कॉलेजेसची माहिती. ह्या वर्षी याच्यामध्ये वाढ होणे अपेक्षित आहेत. कोरोनामुळे ज्या संस्थांना मान्यतेचं काम आहे थोडं डिले झाल्या कारणाने हे नंबर जे आहेत ते अपडेट झाले नाहीत. परंतु मागील शैक्षणिक वर्षापर्यंत साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 24,600 विद्यार्थी एका वेळेस डिप्लोमा इन फार्मसीला प्रवेश घेऊ शकतात. दुसरा कोर्स आहे बॅचलर, दॅट इज अंडर ग्रॅज्युएट कोर्स. त्या कोर्सला म्हणतो बी फार्मसी, बॅचलर इन फार्मसी. 4 वर्षाचा कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही 12वी सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ किंवा बायोलॉजी. फिजिक्स, केमिस्ट्री हे कंपल्सरी विषय असणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेस तुम्ही मॅथ किंवा बायोलॉजी हे विषय घेतलेले पाहिजे. जर तुम्ही डिप्लोमा झाला तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकता.
त्याचप्रमाणे तुम्हाला 12वी मध्ये 50% मार्क मिळणे अपेक्षित आहे. जर तुम्हाला जर काही आरक्षण सवलत लागू असेल तर तुम्हाला 45% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. याचबरोबर तुम्हाला कॉमन एंट्रन्स देणं अपेक्षित आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नॉन झिरो स्कोर्स म्हणजे एक जरी मार्क मिळाला तरी तुम्ही याच्यामध्ये प्रवेश घ्यायला पात्र होतात. तुम्ही पात्र होतात, प्रवेश मिळेलच असं नाही. तुमच्या MSCET स्कोरवर, त्या गुणांवर तुमचा प्रवेश आधारित राहील. परंतु तुम्ही ते CET वर तुम्ही कमीत कमी 1 मार्क मिळवणं गरजेचं आहे. CET सेल आणि ऍडमिशन रेग्युलेटरी अथॉरिटी यांच्या मार्फत याची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. याबाबत तुम्हाला ऑफिशियल जे आहे ते CET सेलच्या वेबसाईटवर, ऍडमिशन रेग्युलेटरी अथॉरिटीच्या वेबसाईटवर आणि DTच्या वेबसाईटवर याच्याबाबत तुम्हाला माहिती मिळेल. साधारणपणे आज महाराष्ट्रामध्ये 293 अशा कॉलेजेस आहेत की ज्याच्यामध्ये हे B.Pharm कॉलेज आहे. याच्यामध्ये कुठलीही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आपण घेतलेली नाही. जे कॉलेजेस DT अंतर्गत येतात, DT म्हणजे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, म्हणजे तंत्र शिक्षण संचालनालय, याच्या अंतर्गत जे येतात ते कोर्सेस आपण घेतलेले आहेत. 293 संस्थेमध्ये साधारणपणे 22,600 विद्यार्थ्यांना एका वेळेस प्रवेश मिळतो. याच्यामध्ये 4 असे कॉलेजेस आहेत की ज्याला शासनाचे कॉलेज आहेत. त्याच्यामध्ये 260 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. शासकीय अनुदानित 5 कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये 270 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट 2 आहेत की ज्याच्यामध्ये 90 विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात. एक 281 अशा विनाअनुदानित संस्था आहे की ज्याच्यामध्ये साधारणपणे 22,000 पर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. आणि एक डीम युनिव्हर्सिटी आहे जी शासनाने मान्यता दिलेली आहे, शासनाच्या अंतर्गत आहे, ती म्हणजे ICT मुंबई, त्याला UICT असंही म्हणतात, ज्याच्यामध्ये 30 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेली ही संस्था आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मितीला 22,600 विद्यार्थी एकाच वेळेस B.Pharmला ऍडमिशन घेऊ शकतात. त्यानंतर PharmD नावाचा कोर्स आहे की ज्याला आपण डॉक्टर इन फार्मसी म्हणतो. PharmD हा 6 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये 5 वर्ष तुम्हाला कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचं आहे आणि 1 वर्ष प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यांमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला 12वी सायन्स जर झाला असेल तुमचं, फिजिक्स, केमिस्ट्री कंपल्सरी सब्जेक्ट, मॅथ और बायोलॉजी इज ऑप्शनल सब्जेक्ट. बट तुमच्या मॅथ किंवा बायोलॉजी पैकी एक विषय तुम्ही घेणं अपेक्षित आहे. जर तुमचं डिप्लोमा इन फार्मसी झाला असेल तरीही तुम्ही याला प्रवेश घेऊ शकता. जर तुमचं 12वी झालं असेल तर 50% मार्क, कुठलीही आरक्षणाची सवलत नसेल तर, आणि आरक्षणाची सवलत असेल तर 45% मार्क मिळवणं तुम्हाला 12वी मध्ये कंपल्सरी आहे, तर तुम्ही याला प्रवेश घेऊ शकता. डिप्लोमामध्ये जर डिप्लोमा झाला असेल तरीही तुम्हाला 50% मार्क डिप्लोमामध्ये मिळवणं आवश्यक आहे. जर आरक्षणाची सवलत असेल तर 45 मार्क मिळवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला 0 मार्क नसले पाहिजे. एक जरी मार्क मिळाला तरी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आज मितीला महाराष्ट्रामध्ये 9 असे कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये हा PharmD हा घेतला जातो. त्याची इंटेक आहे 270. गव्हर्नमेंट चे 2 कॉलेजेस आहेत की ज्याच्यामध्ये 60 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात आणि विना अनुदानित 7 कॉलेजेस आहेत की ज्याच्यामध्ये 270 घेऊ शकतात. या वर्षी याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. तर पाहूयात की आपण साधारणपणे आपल्याला याच्यामध्ये करिअरच्या काय काय संधी उपलब्ध आहेत. साधारणपणे आपण एक कुठलंही शिक्षण घेतलं ती आपल्या समोर 3 ऑप्शन्स असतात. एक म्हणजे आपण उच्च शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकतो, दुसरं म्हणजे आपण जॉबला जाऊ शकतो आणि तिसरं म्हणजे आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो, म्हणजेच हायर एज्युकेशन, जॉब अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट. तर पाहूयात, जर आपलं डिप्लोमा झालं तर आपल्याला कुठल्या कुठल्या उच्च शिक्षणाच्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर B.Pharmला ऍडमिशन घेऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला 12वीला 50% पेक्षा जर मार्क कमी मिळाले आणि तुम्ही B.Pharmला जर प्रवेश घेऊ शकत नसाल
डिप्लोमा करा. डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ऍडमिशन घ्या, किंवा तुम्ही डायरेक्ट फर्स्ट इयरला डॉक्टर ऑफ फार्मसीला ऍडमिशन घ्या डिप्लोमा झाल्यानंतर. आणि जर तुमचं बी फार्म झालं असेल तर तुम्ही मास्टर इन फार्मसी म्हणजेच एम फार्म याला प्रवेश घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या भारतामध्ये जीपॅट, ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट फॉर फार्मास्युटिकल एज्युकेशन, जीपॅट मध्ये तुम्ही घेऊ शकता. जीपॅट पूर्ण झाल्यानंतर, क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही या एम फार्मला ऍडमिशन घेऊ शकता. आज महाराष्ट्रामध्ये 111 संस्थेमध्ये हा पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविला जातो की ज्याच्यामध्ये साधारणपणे 4300 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. त्याचप्रमाणे तुमचं बी फार्म पूर्ण झाल्यानंतर तुम्ही फार्म डी, जो 3 वर्षाचा कोर्स आहे की ज्याला आपण पोस्ट बॅकलोरेट असं म्हणतो, या 3 वर्षाच्या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता की ज्याच्यामध्ये 2 वर्ष तुम्ही प्रत्यक्ष शैक्षणिक कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेणार आणि 1 वर्ष तुम्ही हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करणार. आज मितीला महाराष्ट्रात 2 इन्स्टिट्यूट अशा आहेत की ज्या फार्म डी पोस्ट बॅकलोरेट याला प्रवेश देतात, ज्याची क्षमता 20 आहेत. ह्या वर्षी याच्यामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. याचप्रमाणे बी फार्म झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर डिग्री करू शकता, ज्याला आपण MS असंही म्हणतो. जसं की नायपर ह्या इन्स्टिट्यूटमध्ये जर आपण एम फार्म केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला डिग्री एम फार्म नाही मिळत, तर ती MS फार्मसी मिळते, मास्टर इन सायन्स इन फार्मसी. महाराष्ट्रामध्ये अशा काही विद्यापीठ आहेत की जसं की नाशिक आरोग्य विद्यापीठ, ज्याच्यामध्ये MSc इन ड्रग केमिस्ट्री, MSc इन फार्मास्युटिकल सायन्स, MSc इन फार्मास्युटिकल केमिस्ट्री. पुणे विद्यापीठात पण असे काही कॉलेजेस आहेत की ज्याच्यामध्ये MSc इन फार्मसी, MSc इन फार्मास्युटिकल केमिस्ट्री, MSc इन ड्रग किंवा MSc इन फोरेन्सिक सायन्स, अशा पद्धतीच्या MSc डिग्री ही उपलब्ध आहेत की तुम्ही बी फार्म नंतर त्या करू शकता. बी फार्म झाला असेल किंवा एम फार्म झाला असेल तर तुम्ही परदेशातही शिक्षणाला जाऊ शकता. जर बी फार्म झाला असेल तर तुम्ही बाहेर जाऊन MBA, MS अशा प्रकारचे कोर्सेस तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याकरता तुम्हाला GRE, TOEFL, IELTS अशा पद्धतीच्या ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा असतील त्या देऊन उत्तीर्ण होऊन मग तुम्ही US मध्ये, UK मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, कॅनडामध्ये किंवा इतरही देशांमध्ये जाऊन तुम्ही पुढचं उच्च शिक्षण घेऊन त्या ठिकाणी तुम्ही नोकरी करू शकता. चला तर मग आता आपण पाहूयात की करिअरच्या कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत आपल्याला. जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही फार्मासिस्ट म्हणून नोकरीला लागू शकता. तुम्ही औषध निर्माण कंपन्यांमध्ये काम करू शकता. तुम्हाला गव्हर्नमेंटच्या नोकरी तुम्हाला मिळू शकते आणि तुम्ही फार्मसी कॉलेजमध्ये सुद्धा जॉब करू शकता. फार्मासिस्ट म्हणजे काय? जर तुमचा डिप्लोमा झाला असेल किंवा डिग्री झाला असेल तरीही तुम्ही फार्मासिस्ट म्हणून काम करू शकता. म्हणजे दुसऱ्याच्या मेडिकलमध्ये आपण जॉब करू शकतो. प्रायव्हेट हॉस्पिटल असेल, प्रायव्हेट मेडिकल असेल, त्या ठिकाणी आपण जॉब करून, नोकरी करून, आपण अनुभव घेऊन मग आपण आपलं स्वतःचं मेडिकल आपण चालू करू शकतो. अनुभव असेल तर आपण चांगल्या प्रकारे मेडिकल चालवू शकतो. त्याचप्रमाणे आपण औषध निर्माण क्षेत्रातील जे काही कंपन्या आहेत याच्यामध्ये आपण नोकरी करू शकतो, की ज्याच्यामध्ये पहिलं आहे मार्केटिंग, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. दुसरा आहे क्वालिटी कंट्रोल, म्हणजे गुणवत्ता नियंत्रण जे काही शाखा आहे त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. किंवा तिसरं आहे उत्पादन, प्रत्यक्ष औषधांची जो काही तयार केलं जातं त्या क्षेत्रामध्ये, त्या शाखेमध्ये आपण काम करू शकतो. तर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह का, तुम्ही कधी बघितलं का की टॅमीफ्लूची जाहिरात आली, की कोविडवर जे आता औषध वापरले जातात त्याची जाहिरात टीव्हीवर आली, असं आपण कधी बघतो का? म्हणजे याच्या ठिकाणी या क्षेत्रामध्ये जाहिरात करायला मनाई आहे. काही काही यांची जाहिरात आहे कारण ते OTC आहेत, ओव्हर द काउंटर, की ज्याला डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज लागत नाही अशा औषधांची जाहिरात, उदाहरणार्थ क्रोसिन, याची जाहिरात आपण टीव्हीवर बघतो. काही कप सिरप असतील की जे आयुर्वेदिक आहे त्याची जाहिरात आपण टीव्हीवर बघतो. परंतु आपण असं कधी बघितलं का पेनिसिलिनची जाहिरात, तुम्हाला जर घशात जर दुखत असेल तर ही अँटीबायोटिक अशी जाहिरात, ह्या जाहिराती करायला पूर्णपणे बंदी असल्या कारणाने
तुम्ही तुमच्या कंपनीची जी काही माहिती आहे ती तुम्ही वितरक म्हणजे डिस्ट्रीब्युटर्स आणि किरकोळ विक्रेता म्हणजे रिटेलर्स यांना तुम्ही जाऊन देता. डॉक्टरांनाही तुम्ही नवीन नवीन औषधांमध्ये काय झालेलं आहे, कशा प्रकारे ते आपल्या ह्या आजारामध्ये उपयुक्त ठरतात याची माहिती देण्याचं काम हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह करत असतात. आणि हे करत असताना आपल्या कंपनीचा व्यवसाय कसा वाढेल, त्याचे ध्येय धोरण काय आहे हे इम्प्लिमेंट करण्याचं काम हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह करत असतात. डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही क्वालिटी अनालिस्ट म्हणजे गुणवत्ता विश्लेषक म्हणूनही काम करू शकता, की ज्याच्यामध्ये कच्चा माल आणि उत्पादन झालेले औषधं याची तपासणी केली जाते. खरंच त्याच्यामध्ये ती गुणवत्ता आहे की नाही हे तपासण्याचं काम ह्या शाखेमध्ये केलं जातं. तर आपण क्वालिटी अनालिस्ट या डिपार्टमेंटमध्येही आपण नोकरी करू शकता. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष ज्या ठिकाणी उत्पादन प्रक्रिया सुरू असते, औषधं तयार करण्याची उत्पादन प्रक्रिया सुरू असते, त्या ठिकाणीही आपण काम करू शकतो. प्रत्यक्ष फ्लोअरवर आपण या ठिकाणी काम करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपला डिप्लोमा झाला असेल, डिग्री झाला असेल, म्हणजे बी झाला असेल, तर आपल्याला गव्हर्नमेंट क्षेत्रात शासकीय नोकरी आपल्याला मिळू शकते, की जी फार्मासिस्ट म्हणून असेल, औषध निर्माता म्हणून आपल्याला ती नोकरी असेल. ती गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल, आपल्या गावामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी जो औषध आपल्याला देतो तो त्यालाही फार्मासिस्ट असे म्हणतात. आपली नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्याच्या अंतर्गत येणारे सर्व जे काही दवाखाने असतील, सिव्हिल हॉस्पिटल असेल, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, शासकीय मेडिकल कॉलेजमध्येही आपल्याला फार्मासिस्ट म्हणून जॉब मिळू शकतो. त्याचप्रमाणे रेल्वे आहे, हे वेगवेगळ्या शासनाच्या ऑर्गनायझेशन्स आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला फार्मासिस्ट म्हणून नोकरी मिळू शकते. ही लिस्ट खूप कमी आहे. असे खूप गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला फार्मासिस्ट ह्या पदावर नोकरी मिळू शकते. डिप्लोमा हे जरी शैक्षणिक अर्थ असेल, तुम्ही बी जरी झालेला असाल, फक्त तुम्हाला परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण व्हावं लागेल प्रत्येक डिपार्टमेंटची आणि मग तुम्ही फार्मसिस्ट म्हणून जॉब सुरू करू शकता. साधारणपणे तुम्हाला जर आर्मीतही जायचं असेल तर फार्मसिस्ट म्हणून इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्समध्ये फार्मसिस्ट म्हणून जॉब आपण करू शकतो. त्याचप्रमाणे जे काही डिप्लोमा कॉलेज किंवा डिग्री कॉलेज आहेत फार्मसीचे, त्याच्यामध्येही आपण नोकरी करू शकतो. तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक, टेक्निकल लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून आपण जॉब करू शकतो, नोकरी करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण दैनंदिन जे काही प्रात्यक्षिक आहे ते आपण हाताळणार आहोत. अशा पद्धतीच्या नोकरीच्या संधी डिप्लोमा नंतर आपल्याला उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर 3 प्रकारचे व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. एक तर म्हणजे तुम्ही औषधांचे किरकोळ विक्रेता म्हणजे तुम्ही स्वतःचे मेडिकल टाकू शकता की ज्याला आपण रिटेल फार्मसी असे म्हणतो. तुम्ही मेडिसिनचं होलसेलर बनू शकता म्हणजे होलसेल फार्मसी, तुम्ही वितरक होऊ शकता किंवा एकदम छोट्याशा याच्यावर तुम्ही एखादा छोटासा कारखाना तुम्ही तयार करू शकता की त्याला आपण म्हणतो स्मॉल स्केल इंडस्ट्री. ही डिप्लोमाचा झालेला विद्यार्थी सुरू करू शकतो. जर तुमचं बी झाला असेल तर तुम्हाला काय काय करिअरच्या संधी उपलब्ध आहेत ते पाहूयात. तुम्ही एकतर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही क्लिनिकल रिसर्च मध्ये जाऊ शकता. तुम्ही अकॅडमिक्स म्हणजे एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्ही शिक्षक म्हणून काम करू शकता. नवीन नवीन असे क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये बी झालेल्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता तुमचा ऍज अ एंटरप्रेन्योर. तुम्ही फार्मासिस्ट म्हणूनही जॉब करू शकता प्रायव्हेट हॉस्पिटलला किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आणि वेगवेगळ्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही जॉब करू शकता. कुठल्या कुठल्या आहेत ते आपण पाहूयात. साधारणपणे औषध निर्माण क्षेत्र कंपन्यांमध्ये तुम्ही एक तर उत्पादन ह्या डिपार्टमेंटमध्ये काम करू शकता किंवा ज्या ठिकाणी गुणवत्ता नियंत्रण केली जाते त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता म्हणजे क्वालिटी अश्युरन्स. ज्या ठिकाणी गुणवत्ता तपासली जाते त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. या 3 डिपार्टमेंटमध्ये तुम्ही बी झाल्यावर काम करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही संशोधन आणि विकास दॅट इज रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे एक डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बी झाल्यावर किंवा एम झाल्यावरही काम करू शकता. जर एम झालेला असेल तर याच्यामध्ये संधी जास्त प्रमाणात उपलब्ध होतात. एम म्हणजेच मास्टर इन फार्मसी.
जर झालेला असेल तर ह्या R&D ह्या क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे R&Ds आहेत, जसं की फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट, अनालिटिकल, बायो अनालिटिकल, हे जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत याच्यामध्ये तुम्हाला नोकरीच्या संधी खूप जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे हे जे नवीन क्षेत्र आहे याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट रिसर्च केला जातो, दॅट इज बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंग. हे नवीन जे डिपार्टमेंट ओपन झालेले आहेत याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यांची गरज आहे. जसं की फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंट असेल, क्लिनिकल रिसर्च डिपार्टमेंट असेल, इव्हिडन्स बेस्ड मेडिसिन्स असतील. जसं प्रमाणे आता इव्हिडन्स म्हणजे काय, कोविड झाला, COVID-19 आपली ही सिच्युएशन झाली, याच्यामध्ये तत्परतेने औषध तयार करण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीच्याही आउटसोर्सिंग बिझनेस सुरू करू शकतो आपण. त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही अकॅडमिक्स मध्येही B.Pharm झाल्यानंतर जाऊ शकता. ज्या कॉलेजला डिप्लोमा इन फार्मसी हा कोर्स आहे त्या कॉलेजला तुम्ही लेक्चरर, जे अधिव्याख्याता, शिक्षक म्हणून तुम्ही काम करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही इंडस्ट्रीमध्येही काम करू शकता. प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह मधून क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अश्युरन्स, प्रोडक्ट मॅनेजर, किंवा तुम्ही मार्केटिंगमध्येही मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह किंवा एरिया सेल्स मॅनेजर किंवा रिजनल सेल्स मॅनेजर म्हणूनही तुम्ही काम करू शकता. क्षेत्रीय अधिकारी म्हणून तुम्ही काम करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही गव्हर्नमेंट शासकीय नोकरी तुम्ही घेऊ शकता. कुठल्या कुठल्या शासकीय नोकरी उपलब्ध आहेत? ड्रग इन्स्पेक्टर, गव्हर्नमेंट अनालिस्ट अँड ड्रग कंट्रोल. शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनाअंतर्गत, अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FND, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, ह्या अंतर्गत येणाऱ्या ह्या नोकऱ्या आहेत. याच्यामध्ये आपण नोकरी करू शकतो. फक्त ही नोकरी मिळवण्याकरता आपल्याला शासनाने जी काही परीक्षा आयोजित केली असेल त्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून आणि त्या पदाकरता आवश्यक असलेली जी काही शैक्षणिक अर्हता आणि अनुभव असेल तो आपल्याला मिळवावा लागेल. त्यानंतर आपण मात्र ह्या पद्धतीच्या नोकरीच्या संधी आपण घेऊ शकतो. B.Pharm झाल्यानंतर सुद्धाही तुम्ही बल्क ड्रग तयार करण्याची कंपनी तुम्ही टाकू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही मेडिसिनल प्लांट कल्टिव्हेशनही करू शकता. जर तुम्ही B.Pharm झालेला असेल, जर आपल्याकडे शेती चांगली असेल आणि आपल्याला जर औषधी वनस्पतीविषयी जर चांगली माहिती असेल तर आपण मेडिसिनल प्लांट कल्टिव्हेशन या मार्फतही आपण बिझनेस करू शकतो. साधारणपणे पहा तुम्ही, कोविडमध्ये आपल्याला आता आयुष मंत्रालयाने आपल्याला काढा घ्या, तुळशीचे पानं घ्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चहा उपलब्ध झालेले आहेत. तर अशा पद्धतीची संधी ज्यावेळेस चालून येते त्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या जवळपासच्या शेतकऱ्यांना आपण सांगू, अशा पद्धतीची लागवड जर झाली आणि ती लागवड झाल्यानंतर आपण त्या जो काही औषधी वनस्पती असेल त्या त्या कंपनींना जर आपण पुरवण्याचं काम केलं तर निश्चितच हा एक नवीन क्षेत्र म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो. हेच घ्या तुम्ही, कोविड ज्यावेळेस सिच्युएशन सुरू झाली त्यावेळेस सॅनिटायझर हा विषय सुरू झाला. सॅनिटायझर जर चांगल्या प्रकारे जर करायचं असेल, त्याच्यामध्ये मॉइश्चरायझिंग जर इफेक्ट आला पाहिजे तर त्याच्यामध्ये कोरफड टाकली पाहिजे. जर आपल्याकडे जर कोरफडीचं जर आपण कल्टिव्हेशन केलेलं असेल, जर लागवड केलेली असेल तर निश्चितचपणे त्याला जास्त प्रमाणात मागणी आहे. म्हणजे आपला जो काही व्यवसाय असेल, शेती व्यवसाय असेल किंवा आपण नुसतं पुरवठादार म्हणूनही काम आपण करू शकतो. शेतकऱ्यांकडून घेणे आणि त्या कंपनींना पुरवणे, अशा पद्धतीचेही व्यवसाय आपण B.Pharm झाल्यानंतर, M.Pharm झाल्यानंतर सुरू करू शकतो. जर तुम्ही फार्म-डी झाला असेल म्हणजे डॉक्टर इन फार्मसी, तर काय काय करिअर पर्स्पेक्टिव्ह, काय काय नोकरीच्या संधी, भविष्याच्या संधी उपलब्ध आहेत ते पाहूयात आपण. याच्यामध्ये आपण क्लिनिकल फार्मासिस्ट म्हणून, नॉट हॉस्पिटल फार्मासिस्ट, इट इज अ क्लिनिकल फार्मासिस्ट, इट इज अ न्यूअर टर्म, ही नवीन संकल्पना आहे. याच्यामध्ये आपण काम करू शकतो. आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये रिसर्च सायंटिस्ट म्हणूनही काम करू शकतो. ज्याप्रमाणे B.Pharm, M.Pharm झाल्यावर आपण अकॅडमिक्स मध्ये जॉईन करू शकतो, शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम करू शकतो, त्याचप्रमाणे फार्म-डी झाल्यावर आपण काम करू शकतो. आपण गव्हर्नमेंट जॉब जे आहेत, जसं की ड्रग इन्स्पेक्टर आहे, गव्हर्नमेंट अनालिस्ट आहे, ड्रग कंट्रोलर आहे, अशा पद्धतीची ही नोकरी आपल्याला फार्म-डी झाल्यावर आपल्याला मिळू शकते, डॉक्टर ऑफ फार्मसी. त्याचप्रमाणे फार्म-डी झाल्यानंतर आपण ओव्हरसीज करिअर, जे परदेशामध्ये काय काय संधी आहेत ते पाहूयात.
परदेशामध्ये हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणूनही काम करू शकता, क्लिनिकल फार्मासिस्ट म्हणूनही तुम्ही काम करू शकता. तुम्ही कंपन्यांमध्ये रिसर्च सायंटिस्ट, संशोधन आणि विकास या क्षेत्रामध्येही काम करू शकता. आणि परदेशी विद्यापीठांमध्ये, फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्ही शिक्षक म्हणूनही काम करू शकतात. याच्यामध्ये तुम्ही संशोधनही करू शकता. शिक्षक असताना तुम्ही संशोधन करू शकता. अशा पद्धतीने फार्मडी झाल्यानंतर तुम्हाला ह्या करिअरच्या संधी परदेशामध्ये उपलब्ध आहेत. परंतु जर तुम्हाला फार्मडी डॉक्टरेट झाल्यानंतर जर तुम्ही 3 वर्षाचा कोर्स, बीफार्म झाल्यानंतर जर 3 वर्षाचा कोर्स केला असेल फार्मडी पोस्ट बॅकलोरेट, आणि जर तुम्हाला फार्मासिस्ट म्हणून दुसऱ्या देशामध्ये जर काम करायचं असेल तर तुम्हाला ही नॅफ्लेक्स, नॉर्थ अमेरिकन फार्मासिस्ट लायसन एक्झामिनेशन, ही एक्झामिनेशन पास झाल्यानंतर तुम्ही बाहेरील देशामध्ये तुम्ही फार्मासिस्ट म्हणून काम करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, बाहेरील देशामध्ये फार्मसिस्टला डॉक्टरांप्रमाणेच मान आणि त्यांच्याप्रमाणेच संधी उपलब्ध आहेत. जर तुम्ही फार्मडी करून जर नॅफ्लेक्स जर क्रॅक केली तर निश्चितच तुम्हाला बाहेरील देशामध्ये चांगल्या प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. जर एमफार्म झाला असेल तर तुम्ही सर्व क्षेत्रामध्ये, म्हणजे सिन्स फ्रॉम फार्मसिस्ट टू R&D, सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता. त्याचबरोबर तुम्ही डिग्री कॉलेजेसला, म्हणजे ज्या ठिकाणी बीफार्म हे एज्युकेशन किंवा फार्मडी हे एज्युकेशन होतं त्या ठिकाणी तुम्ही असिस्टंट प्रोफेसर, जर PhD झाली तुमची, एमफार्म नंतर जर तुम्ही PhD केली तर असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर किंवा प्रिन्सिपल किंवा डायरेक्टर किंवा एखाद्या विद्यापीठाचा कुलपती, कुलसचिव, व्हाईस चान्सलर होण्याचंही तुम्हाला संधी प्राप्त होऊ शकते. असं काही नाही कंपन्यांमध्येच काम मिळालं पाहिजे. तुम्ही एमफार्म करून फार्मासिस्ट पण होऊ शकता आणि एमफार्म करून तुम्ही एखाद्या डिग्री कॉलेजेसला अकॅडमिक म्हणून पणही जॉईन होऊ शकता. अशा प्रकारच्या नवनवीन संधी आपल्याला उपलब्ध आहेत. तर तुम्ही सर्वांनी हे जे काही आपण औषध निर्माण क्षेत्रातील वाटा, संधी ज्या आहेत या आपण या ठिकाणी चर्चा केलेल्या आहेत. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण निश्चित मला विचारू शकता चॅट बॉक्सच्या मार्फत. अग्रवाल सर माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद. अग्रवाल सर. Thank you, sir, for your